आता हे ग्रामसभेत मासिक सभेत मॅडम बोलतात सगळ्या सदस्यांना की या मासिक ग्रामसभेत विषय आहे का की सगळ्या सदस्यांनी मॅडम नेहमी सांगतात बोलतात की ना आपले मॅडम की सांगतात की आज आता ना येणं मासिक सभेत येत असेल तर ग्रामसभेत पण येणं अनिवार्य आहे. कारण काय होतं लोकांचा गैरसमज पण होतो की तुम्ही येत नाही तर काय येत नाही आणि प्रत्येक वेळेस जरी आम्हाला सहे नाही फिरून नाव टाकच आहे पुढे पुढे कोपऱ्याला मॅडम आज 2 वर्ष झाले आम्ही तुम्हाला तेच सांगतो तुम्ही ह्याच्यात नोटीस पाठवतात तुम्ही का नाही ऍक्शन घेत मला सांगा हो सरपंच मॅडमला अधिकार आहेत का नाही दुसऱ्या गोष्टीत बरे कसे करतात मॅडम तुम्हाला जे ग्रामपंचायत मध्ये म्हणजे ग्रामसभेमध्ये डिसिजन घेऊ शकता आपण त्यांना तो जीआर मी आणून देतो मॅडम तुम्हाला आम्ही रोज हे वाचतो हो सोशल मीडिया आता फुल झालाय सोशल मीडिया ग्रामसभेबद्दल हे आम्ही रोज नॉलेज देतो जेव्हा काम नसतं तेव्हा आम्हाला सगळे अधिकार माहिती आहे सरपंच मंडळीकडे काय अधिकार आहेत काय नाही का नाही ताकीद घेत तुम्ही त्याला का नाही करत आज 2 वर्ष झाली का काशीपाडा काय गावाच्या बाहेर आहे का गावातच आहे ना धनसर मध्ये तो काशीपाडा फक्त तिकडे काय 2च सदस्य आहेत का त्या वॉर्डच्या ते त्यांनी तिकडे आले पाहिजे नाही हा मग मैदानच्या केसीला बरोबर येतात तिकडे तिकडे येतात ते असं पैसे भेटणार 30 वर्षाचा अनुभव आहे ना गावचा उपसरपंच हा मग आज नवीन आहेत सर्व त्यांना तर अनुभव देऊ शकतात ते त्यांच्या सल्ल्यानुसार ते करतात ना घरी बोलून कुशल घेतात का फक्त त्या दोघी महिला त्यांच्या वॉर्ड मध्ये बघणार आहेत बाकी तो एक सदस्य बघणारच नाही मला पहिला चला आता त्या उचलून घेऊन या दोघांना पण त्यांचा फक्त इकडे मासिक सभेत हजर राहिल्यानंतर काय सगळं प्रश्न सुटत नाही मॅडम हो मासिक से फक्त एनओसी द्यायला येतो तो एनओसी रोकडा आम्ही अर्ज टाईप केलाय काशीपाड्यामध्ये एकतरी काम झालंय की नाही ग्रामपंचायतचं एक केलं ना मोठं ग्राउंड विकलं ते काम नाही का सगळ्यात मोठा काम मग सगळ्यात मोठं काम हे आहे नाले झालं तर नाले काय करतात 3.5 वर्ष झाली काय विचारा त्यांना केलं समस्या आहे ना ज्या ठिकाणी टाकीत पाणी पण नाही गेलेलं 28 वेळेस संपवले विनाकारणाचे बघा ग्रामपंचायत मध्ये किती समस्या आहेत ग्रामस्थ सरपंच मॅडमला विचारत पण ते काय उत्तर देत नाही लोक बघतात गटार कोणत्या नियोजनाने बनवला नक्की त्यातनं गटार वरनं पाणी जातं वरनं पाणी जातं गटारात पाणीच जात नाही ती फॉरेन टेक्नॉलॉजी आहे हे नक्की गटार तरी कोणत्या पद्धतीने मग एक गटारात मोटर बसवा खालनं पाणी काढायला आम्हाला आज तुम्ही किती पैसे संपवायचे तुम्हाला तर माहिती आहे आज 30 का 28 लाख रुपये घालत या गटारासाठी पाणी वाहतच नाही नक्की गटार आहे आणि आम्हाला सगळ्यांना माहिती आहे अरे पण अक्षय थांबा एक मिनिट ऐक ना त्यांचा वॉर्ड मेंबरच जर ऐकत नसतील तिकडे त्यांचीच कामं नाही होत मग तू ग्रामसभेत आपण येऊन आपली कामं केली का? आपलं काम आहे बंद टाका सील मारून टाका सील मारून टाका आज एवढं निष्पन्न आहे, तर त्यांच्याकडे coordinate दुकान बंद करायचं प्रायव्हेट दुकान गेलं सरपंच मॅडम सभासद सरपंच मॅडम आमचं ऐकत नाही ग्रामपंचायत तुम्ही पहिले सांगा ना करा तुम्ही मी तुम्हाला एक सरळ प्रश्न सांगतो मॅडम किती काम झालं असतं गावाचं किती झालं असतं एका गोष्टीसाठी तर तुम्ही 30 लाख रुपये संपवतात त्या कामाने दुसरे किती कामं झाली असती अरे निदान 20 तुम्ही घरकुल आज आमदार निधी नाही खासदार निधी नाही जिल्हा परिषद निधी नाही पंचायत समिती निधी नाही तुम्ही करतात काय ग्रामपंचायत मध्ये बसून
PWD मध्ये मी पण होतो त्या दिवशी, तुम्ही सदस्य गेले, तुमच्यावर सरपंच मॅडम नाही, मग तुमची काय इज्जत राहणार आहे तिकडे? जर तुमच्या गावचा वरिष्ठ म्हणजे जो आहे मेंबर सरपंच म्हणून तोच तुमच्याबरोबर नाही, काय इज्जत ठेवणार आहे तिकडे? दुसरे सांगा, तुम्ही कामं मागायला जातात त्यांच्याकडे का हा गटार करा, तर सरपंचच मॅडम तुमच्याबरोबर ना, तुम्ही काय कामं देणार तुम्हाला ते? प्रथम नागरिक नाही गावचं तुमच्याबरोबर. तुम्ही काय सरपंच मॅडमला सांगितलं नव्हतं का PWD ला जाणार आहेत तुम्ही? ते पण दिलं. हे थांबा ना एक मिनिट, तुम्ही सांगा सरपंच मॅडमला सांगितलं नव्हतं? सांगितलं होतं ना, बोलतात सांगितलं होतं ना, मग काय लागलं ते? गावचा विषय होता ना तो. मी तिकडे होतो आमच्या दुसऱ्या कामासाठी, तिकडे म्हणजे सरपंच मॅडम तुम्ही बाकी सदस्य आहेत 4-5 जण, मग हे किती लाजीरवाणी गोष्ट आहे तिकडे. जर गावचा प्रथम नागरिक तुमच्याबरोबर नाही म्हणत तुम्ही काम मागायला जाते, मग त्याला काय राहणार आहे? आज तुम्ही कामं बघायला जाताय, परमिशन घ्यायला जात, तुम्हाला काय तो आज पाड्यावरचा गटार बनवायला तुम्ही आज वर्ष घालवलं त्याला, तो गटार पाईपलाईनला वर्ष झालं. आज सरपंच मॅडमने त्यांच्या वरिष्ठांना कळवलं अक्षय काय- नाही, एक मिनिटात आपण मी बोलतो, सरपंच मॅडमने त्यांच्या आमदार खासदार त्यांना कळवलं, ते दबाव नाही देऊ शकत तिकडे अधिकाऱ्यांवर? देऊ शकतात ना? का नाही कामं होणार? दुसऱ्या गावात कामं होतात, आपल्याच गावात कामं का नाही होत? आपल्यात काही करू नका. यांच्यात 2 टीप पडल्यात. अक्षय, अशीकडे जे शाळेचं काम चालू आहे, वैशाली करपट मॅडम, हा ते मला माहिती. हा, त्यांनी त्याला खूप पाठपुरावा करून, म्हणजे आम्ही पण, मी आणि त्या शाळेतल्या मॅडम आमचा ते आता पूर्ण होईल थोड्या दिवसात, 1 महिन्यात पूर्ण होईल. ते चांगलं काम आहे, त्यासाठी आम्ही काय बोलत नाही. पण आज तुम्ही गटाराची मागणी मागायला तुमच्यावर सरपंच मॅडम नाही, तुमचं काय राहील तिकडे? आणि जे आमच्या इथून गटार केलं ते आपण हे पंचायत समितीमधून घेतलं. त्यांनी आणि पारणे आणले. ते आम्ही आणलेलं पंचायत समिती. एक मिनिट थांबा ना. 1 मिनिट. आता थांब ना, एक मिनिट. हा बोल बोल अखिलेश. मी काय बोलतो बंधू, तो गावाला हा विषय घेऊ द्या, त्यांच्याकडे आपण उत्तर मागू, दुसरा विषय घेऊ. मॅडम बघा ना, आता जसं बाबूने सांगितलं त्याने कोणतून निधी आणला रेखा मॅडमने, आणि मॅडम सांगतायत का काशीपाड्याची कामं झाली नाही. तुमच्या 10 मेंबर मध्येच कोऑर्डिनेट नाही मिळत. नाही, पण आम्ही स्वतः केलेलं आहे करपट मॅडम. एक काम नाही, सगळ्या कामाला सांगतोय मी. आता जसं तो बोलला का तुम्ही गेलेले, मॅडम नाही आल्या, तुम्ही तुमच्या 10 मध्ये कोऑर्डिनेट नाही मिळत का? कारण की इकडे तुमचे 10 मेंबरच नाही मिळत अजून उपस्थित. इकडूनच सुरुवात आहे ना, इकडून सुरुवात आहे. मॅडम तुम्ही कुठल्या, मी माझं म्हणजे मी एवढा मोठा मला पॉलिटिक्स माहिती नाही मला. मी एवढा मोठा पॉलिटिक्स माहिती नाही, पण मला एवढं माहिती आहे तुम्ही कुठल्या पण ह्याच्यामध्ये प्रवेश करा पक्षाचा, पण जर तुम्ही 10 जण काम तुम्ही कुठल्या पण प्रवेश करा, पण मी काय सांगतो, जर आपल्याला गावची कामं तुम्ही 10 जण एकत्र पाहिजे, त्यासाठी पक्ष नाही पाहिजे तेव्हा माणसं एकत्र पाहिजे 10 जण. सरपंच मॅडमला 10 विचार नाही मिळत. सरपंच मॅडमला विचार तुमच्या अगोदर बोलले, मी काय म्हणतो, ऐका, आपण सरपंच मॅडमला विचार. निवडून दिलं. पक्ष बदलला तरी निवडून दिलेलं. पण आता मी त्याच दिवशी म्हणलं PWD तुमच्यावर सरपंच मॅडम नाही, मग तुमचं काय अधिकारी लक्ष नाही देत? पण त्या दिवशी पूर्ण सदस्य होते, तुम्ही हवा होत्या, तुम्हाला फोन केला त्यांनी. तुम्ही गावाचं काम करत सगळ्यांनी एकत्र मला करा. वाटतं की एकत्र झालं पाहिजे, एकटं तुम्ही जमणार 10 जण नाही. एक साथ करा, काना काना तुमचा. प्रत्येकाचा पक्ष बाजूला ठेवा आणि गावासाठी एकत्र फिरा. या, हो. नाहीतर मग असं नसेल की तुम्ही एक काम सांगा का गाव आम्ही कामं वाढवलं तुमची गॅलरी कामं. गावकऱ्यांनी. हे एकमेकांची कामं एकमेकांना सोडवतात. हा पाण्याचे बाटल्या दिले. द्या ना, 9 लाखाचा रस्ता. तुझा जरा दाखव कर. मी बोलू का? मी बोलू? फोटो काढून आणल्यात.